राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आता नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। सीपी राधाकृष्णन आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील, तर ज्येष्ठ भाजप नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आता नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। झारखंडचे नवे राज्यपाल म्हणून संतोष कुमार गंगवार यांची नियुक्ती झालेली आहे, तर जिष्णुदेव वर्मा यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नव्या राज्यपालांच्या नियुक्त्या या घोषित करण्यात आलेल्या आहेत। सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील। सीपी राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द, त्यांचा परिचय आपण जाणून घेऊया। सीपी राधाकृष्णन हे दक्षिणेतले भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत। तामिळनाडूचे मोदी अशी राधाकृष्णन यांची ओळख आहे। केरळचे प्रभारी म्हणून देखील त्यांनी याआधी काम पाहिलेलं आहे। 1998 मध्ये कोइंबतूर बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळाला होता। 2014 आणि 2019 मध्ये राधाकृष्णन यांनी लोकसभेसाठी कडवी झुंज दिली। कोइंबतूरमधनं ते दोनदा खासदार राहिलेले आहेत। 2023 मध्ये सर्वप्रथम झारखंडच्या राज्यपालपदी त्यांची नेमणूक करण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।